आनंद पिंपळकर आणि आपण पाहतोय 2024 कर्क राशीला कसं जाईल. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी तुम्हाला चांगले परिणाम मिळण्याचे संकेत आहेत. 2024 मध्ये मे 24 पासून गुरु तुमच्या 11व्या भावात असतील, तर राहू आणि केतू 3ऱ्या आणि 9व्या भावात असतील. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये प्रगती दिसेल. राहू 9व्या भागात असल्यामुळे तुम्हाला लांबचा प्रवास लागण्याची शक्यता आहे. देशांतर्गत प्रवासही होतील. परदेशी जाण्यासाठी प्रयत्नरत असाल तर तुमचं काम मार्गी लागेल. विद्यार्थ्यांना अतिशय चांगलं असं वर्ष जाणार आहे. आपण जे खूप श्रम घेता आणि त्या तुलनेत तुम्हाला यश दिसत नव्हतं ते यावर्षी तुम्हाला खूप चांगलं दिसेल. 8व्या भावात शनीची स्थिती तुम्हाला तुमचं आरोग्य, करिअर वाढ आणि नातेसंबंधातील समस्यांच्या बाबतीत गोंधळात टाकू शकते. आणि 2024च्या या वर्षामध्ये तुम्हाला तुमचे मित्र, जोडीदार यांच्याशी संवाद साधताना काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. म्हणजे आपण म्हणतो की भावनेच्या भरात आपण पटकन काही बोलून गेलो आणि त्याचे उलटे परिणाम आपल्याला झाले, असंही होऊ शकतं. या राशीचे जे जातक व्यवसायाशी संबंधित आहेत त्यांना काही नुकसान आणि काही मध्यम लाभांचे संकेत मिळतात, कारण शनी तुमच्या 8व्या भावात स्थित होतोय. या राशीचे जे जातक आहेत, कर्क राशीचे, जे भागीदारी व्यवसायात आहेत, त्यांना त्यांच्या जे काही भागीदार आहेत त्यांच्याबरोबर काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं आणि त्याचा तुमच्या व्यवसायावरती नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळं भागीदार असेल किंवा तुमच्या व्यावसायिक संबंधातली जी लोक असतील, ग्राहक असतील, तुम्ही नोकरी करत असाल, तुमचे वरिष्ठ असतील, तुमच्या हाताखालचे लोक असतील, यांच्याशी आपल्याला खूप शांततेने आणि पोलाइटली वागायचं या वर्षभरामध्ये. 29 जून 2024 ते 15 नोव्हेंबर 24 या कालावधीत शनी वक्री आहे. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये थोडेसे प्रतिकूल परिणाम मिळण्याची शक्यता आहे. तसंच तुम्ही तुमच्या करिअरमध्ये असमाधानी दिसाल. त्यामुळे ज्या मंडळींना नोकरी बदलायची, नोकरी सोडायची, नवीन नोकरी करायची, त्यांच्यासाठी हा काळ तसा अनुकूल असेल. परंतु असं नको व्हायला आगीतून पडलो आणि फुपाट्यामध्ये पडलो असं. व्यवसाय जरी असेल तरी तोटा सहन करायला लागू शकतो. आर्थिक बाजूबद्दल बोलायचं झालं तर 1 मे 24 पासून गुरुचं जे गोचर 11व्या भावात होणार आहे, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ, वृद्धी दिसेल. यासोबतच चंद्र राशीतून 8व्या भावात शनी असल्यामुळं तुमच्या वाढत्या खर्चालाही तुम्हाला थोडंसं कंट्रोल ठेवायला लागणार, कारण अतिशय भावनिक अशी रास असल्यामुळं स्वतःहून खर्च करणं आणि कधीकधी नको तिथे चिकटपणा करणं आणि नको तिथं खर्चिकपणा करणं, या दोन्ही गोष्टी अंगलट येण्यासारख्या आहेत. स्वभाव आपला शीतल असल्यामुळं आपला फायदा बऱ्यापैकी आपले कलिग्स घेऊ शकतात, आपले नातेवाईक घेऊ शकतात. त्यामुळे कोणतेही आर्थिक व्यवहार करताना तुम्हाला काळजीपूर्वकच करायला हवे. विद्यार्थ्यांना हे चांगलं आहे वर्ष. पती पत्नींमध्ये, नातेसंबंधामध्ये गोडवा झपा सासरकडच्याशी, म्हणजे पुरुषांनीही त्याच्या सासरकडच्याशी आणि स्त्रीनी सुद्धा तिच्या सासरकडच्यांशी सांभाळून घ्या, कारण अतिभावनेच्या भरामध्ये भावनिक नुकसान होण्याची शक्यता या वर्षभरामध्ये दिसते. आणि आपण म्हणतो ना की बाबा अरे असं काय झालं की या वर्षभरात माझी नाती तुटली, असं म्हणण्याची वेळ येऊ नये. बाकी गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये तुम्हाला जर घर घ्यायचं आहे, प्रॉपर्टी घ्यायची आहे, त्या दृष्टीने जर तुम्ही पावलं टाकत असाल तर तुम्ही निश्चित पावलं टाका, तुम्हाला यश येईल. थोडासा आर्थिक ताणतणाव येऊ शकतो. प्रसंगी घरामध्ये तुमची काही पुंजी असेल ती मोडायची वेळ येऊ शकते, किंवा थोडंफार सोनं असेल तर ते विकायची वेळ येऊ शकते. पण मला असं वाटतं की जर तुमचं प्रॉपर्टी होणार असेल, तुमचं घर होणार असेल, तर अशा प्रकारे थोडंसं झालं काही तर फरक पडत नाही, कारण पुन्हा सोनं नाणं घेता येतं आपल्याला. पण चांगलं घर पुन्हा पुन्हा मिळणं हे अशक्य असतं. अर्थातच कोणताही व्यवहार करताना काळजीपूर्वक करावा, वकिलांचा सल्ला घेऊन करावा. मी तर म्हणतो प्रसंगी कर्ज काढून करावा, म्हणजे बँक सगळं बघून घेते. कारण तुम्ही लोक भावनेच्या भरामध्ये फसून जाता, तर ते भावनेवरती कंट्रोल करा, एवढंच या वर्षाचं गणित आहे. आता माझा एक चित्रपट आला होता, आलंय माझ्या राशीला. या चित्रपटामध्ये कर्क राशीची भूमिका कोणी निभावली, कुठल्या कलाकारांनी, ते तुम्ही जरूर बघा. ॲमेझॉन प्राईमवरती जा, नसेल तर रजिस्टर करा आणि तिथे आलंय माझ्या राशीला इंग्रजीमध्ये टाईप करा, AALAYMAZARASHILA, आणि तुम्हाला अर्थात स्क्रीन दिसेल आणि त्याच्यावर क्लिक करा. तुम्हाला चित्रपट पाहायला मिळेल, आलंय माझ्या राशीला. या चित्रपटामध्ये 12 राशींची वैशिष्ट्य आणि 12 वेगवेगळ्या कथा या वेगवेगळ्या कलाकारांच्या माध्यमातून मांडल्यात. 10 फेब्रुवारी 2023ला हा चित्रपट रिलीज झाला होता आणि यावर्षी म्हणजे आता जानेवारीपासून तुमच्यासाठी तो मोफत ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवरती आलेला आहे. तुम्ही जरूर पहा आणि हा चित्रपट कसा वाटला हे मला जरूर तुम्ही सांगा. पुन्हा भेटूयात पुढच्या राशीमध्ये. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय जय साईराम. माणसांचा आणि राशींचा सुरू झालाय खेळ. आता बघू कोणाचा कसा लागतोय मेळ. आमचा रुबाब अजून तसाच आहे म्हणा. पाठक इज इक्वल टू शिस्त. हे सगळं माझ्या राशीला का?
बरोबर राशीला रे राशीला.